मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानं महाराष्ट्र हादरला आणि नुसता हादरला नाही तर या हत्येच्या घटनेनं महाराष्ट्राचं समाजकारण राजकारण ढवळून निघालं। या प्रकरणी आरोपपत्र देखील दाखल झालंय आणि आता आरोपींच्या क्रौर्याचा सर्वात मोठा पुरावा एबीपी माझाच्या हाती लागलाय। संतोष देशमुखांची हत्या करतानाचे आरोपींचे फोटो एबीपी माझाच्या हाती लागले। माणसाच्या रूपातला हैवान कॅमेऱ्यानं कैद केलाय। हे फोटो पाहून हा आपलाच महाराष्ट्र आहे ना असा प्रश्न प्रत्येकाला पडल्याशिवाय राहणार नाही। तर गेल्या जवळपास 2.5 महिन्यांपासून संपूर्ण महाराष्ट्र ज्या प्रकरणाची चर्चा करतो आहे त्याच प्रकरणातले हे फोटो आहेत। संतोष देशमुख यांची ज्यावेळी हत्या झाली त्या हत्येनंतरचे ही हत्या घडण्याच्या प्रसंगातले त्या क्षणाचे हे फोटो आहेत आणि किती क्रूरपणे किती अमानुषपणे ही हत्या करण्यात आली याचे हे पुरावे आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची माहिती अनेकांनी तोंडी सांगितलेली होती, अनेकांनी साक्षीदार देखील समोर आणलेले होते आणि अनेकांनी वर्णन सुद्धा केलेली होती। मात्र हे अत्यंत महत्त्वाचे आणि खळबळजनक असे फोटो सरपंचांच्या क्रूर हत्येचे हे पुरावे आहेत। हे हत्या नेमकी कशी झाली, किती क्रूरपणे ही हत्या करण्यात आली याचा हा पुरावा आहे। हे पुरावा सांगणारे फोटो सध्या एबीपी माझावर आपण पाहतो आहोत आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये अत्यंत महत्त्वाचा पुरावा तर हे फोटो ठरणार आहेतच। मात्र क्रौर्याची परिसीमा म्हणजे काय असते, कशा प्रकारे एखाद्या व्यक्तीची हत्या केली जाऊ शकते या सगळ्या गोष्टी समोर आणणारी अशी ही गोष्ट आहे। ज्या प्रकारे सरपंच देशमुखांची हत्या करण्यात आलेली होती आणि या हत्येमध्ये आता अनेक घडामोडी घडतायत। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर ही प्रत्यक्ष हत्या ज्यावेळी करण्यात आलेली होती त्यावेळी काही जणांना व्हिडिओ कॉल देखील करण्यात आलेला होता, ग्रुप कॉल करण्यात आलेला होता। मात्र हे फोटो पहिल्यांदाच समोर येत आहेत। एबीपी माझावर आपण हे फोटो पाहतो आहोत। कशा प्रकारे संतोष देशमुखांची हत्या करण्यात आली हे आपण पाहतो आहोत। पाईपनं त्यांना जबरदस्त मारहाण करण्यात आली आणि याच्यामध्ये संतोष देशमुखांना जीव जाईपर्यंत अत्यंत क्रूर पद्धतीने त्याला मारण्यात आलेलं होतं। पाईपनं जबर मारहाण करतानाचे हे फोटो सध्या आपण पाहतो आहोत। त्यांना पाईपनं जबर मारहाण केल्याचा हा एक फोटो। पुढचा फोटो बघा जो त्याहूनही अत्यंत अंगावर काटा आणणारा आणि प्रत्येकाच्या डोक्यात संतापाची तिडीक जाईल असा हा फोटो। तर पुढचा फोटो आपण बघूया। त्यांना पाईपनं जबर मारहाण तर करण्यात आलीच, मात्र त्याचबरोबर त्यांना लोखंडी रॉडनी सुद्धा मारहाण करण्यात आली। कशा प्रकारे त्यांना लोखंडी रॉडचे प्रहार करण्यात आले आणि अक्षरशः एका व्यक्तीवर 4 ते 5 जणांनी किती अमानुषपणे हल्ला केला असेल याची कल्पना आपल्याला हा फोटो बघून येऊ शकते। लोखंडी रॉडने त्यांना मारहाण करण्यात आली आणि त्यांना जीव जाईपर्यंत अक्षरशः कुठलीही दयामाया न दाखवता कशा प्रकारे या मारेकऱ्यांनी झोडपून काढलं, त्यांचे अक्षरशः हाल हाल करून त्यांना मारलं याचा हा पुरावा। पुढचा फोटो आपण बघूया। तर पुढचा फोटो आपण बघूया। लोखंडी रॉडनी मारहाण करण्यात आलेली होती आणि त्यानंतर किती अमानुषपणे त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले असतील याची कल्पना देणारा मारहाणीनंतर या आरोपींनी त्यांच्या सोबत फोटो देखील काढला। क्रौर्याची परिसीमा दाखवणारी ही सगळी घटना आहेत, हे सगळे फोटो आहेत। मारहाणीनंतर देशमुखांसोबत हा फोटो काढला, जणू काही आपण एखादं मोठं शूर काम केलेलं आहे अशा प्रकारे भासवणारा असा हा फोटो। व्हिडिओ कॉल करण्यात आला आणि त्यानंतर हे फोटो देखील काढण्यात आले। हे एक्सक्लुझिव्ह फोटो जे या हत्या प्रकरणातले सगळ्यात मोठे पुरावे आहेत हे सध्या आपण पाहतो आहोत। अगोदर रॉडनी पाईपनी मारहाण करण्यात आली, नंतर लोखंडी रॉडनी मारहाण करण्यात आली आणि हा तिसरा फोटो जो आपण बघतोय तो मारहाणीनंतर देशमुखांसोबत काढलेले हे फोटो आहेत। यापेक्षा आणखी कोणते मोठे पुरावे हवेत असाच प्रश्न आता यंत्रणांना विचारला पाहिजे। तर हे तीनच नाही तर आणखीही फोटो एबीपी माझाच्या हाती उपलब्ध झालेले आहेत। पुढचा फोटो बघूया आपण। किती या सगळ्या मारेकऱ्यांनी संतोष देशमुख यांना केलेल्या मारहाणीमध्ये व्हिडिओ देखील बनवलेला होता आणि हा व्हिडिओ बनवतानाचा पुढचा फोटो सध्या आपण पाहतो आहोत। हा व्हिडिओ नेमका कुणासाठी बनवला असा प्रश्न या हत्येच्या पहिल्या दिवसापासून विचारला जातो आहे। मात्र हा व्हिडिओ बनवतानाचा पुरावा, व्हिडिओ बनवतानाचा हा फोटो सध्या एबीपी माझावर आपण पाहतो आहोत। निर्घृण हत्या करताना विकृत मारेकऱ्यांनी नेमकं काय काय केलं याचे सगळे साक्षी पुरावे या फोटोच्या निमित्ताने समोर येत आहेत।
आणि यानंतर आणखी एक फोटो देखील एबीपी माझाला उपलब्ध झालेला आहे। या फोटोवरून सुद्धा आपल्याला मारेकरांच्या क्रौर्याची कल्पना येऊ शकते। किती क्रूरपणे मारेकऱ्यांनी संतोष देशमुखांचा बळी घेतला हे या फोटोमधून दिसत आहे। आणि या संतोष देशमुखांना पहिल्यांदा मारहाण करण्यात आली, वेगवेगळ्या शस्त्रांचा या मारहाणीसाठी उपयोग करण्यात आला। वेगवेगळ्या आरोपींनी वेगवेगळ्या प्रकारे त्यांना टॉर्चर करण्याचा प्रयत्न केला आणि हे साहजिकपणे सांगायला हवं की हे फोटो तुम्हाला विचलित करू शकतात। क्रौर्याची परिसीमा गाठणारे असे हे सगळे फोटो आहेत आणि यापेक्षा हत्येचा आणखी कुठला पुरावा हवा असा प्रश्न याच्यातून साहजिकपणे विचारला जाऊ शकतो। नराधमांनी क्रौर्याची कशी परिसीमा गाठली याची उदाहरणं या फोटोमधून समोर येत आहेत। याविषयी अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णा, क्रौर्याची परिसीमा काय असते प्रत्येकाला बघवणार सुद्धा नाहीत असे हे सगळे फोटो आहेत। हे फोटो समोर आलेले आहेत, त्याच्यापेक्षा अजून कुठला मोठा पुरावा हवा, काय सांगतायत हे फोटो? संतोष देशमुख यांची हत्या किती क्रूरपणे झालेली आहे याचं वास्तव दाखवणारे हे सगळे फोटोग्राफ्स आहेत। आणि जे चार्जशीट मध्ये लिहिलेलं होतं ते यातनं स्पष्ट होतं आहे की संतोष देशमुख यांना अमानुष मारहाण करताना हे सगळे आरोपी एन्जॉय करत होते, त्यांच्यावर हसत होते आणि याचा व्हिडिओ करत होते। 11 व्हिडिओ या ठिकाणी SITनं या ठिकाणी रिकव्हर केलेले आहेत आणि त्यातून ही क्रूरता या ठिकाणी समोर आलेली आहे। आणि मोकारपंथी नावाचा एक ग्रुप होता, त्यावरती व्हिडिओ कॉल देखील केला गेला होता आणि त्यांच्यामध्ये म्हणजे या टीव्हीच्या स्क्रीन समोर आपण सांगूही शकत नाहीत इतकं घाणेरडं आणि नीच कृत्य या सगळ्या लोकांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय फोटोमधून। खरं तर ते आपण दाखवूही शकत नाहीत। क्रूरतेचा कळस या ठिकाणी गाठलेला होता आणि हे फोटो समोर आल्यानंतर किती क्रूरतेने आणि निर्घुणपणे संतोष देशमुख यांची हत्या या आरोपींनी केलेली आहे आणि थोडीशी सुद्धा माणुसकी नसावी एवढी घृणता या खूनमधून खरं तर दिसते आहे आणि ते अत्यंत वाईट आणि घाणेरड्या पद्धतीनं केलेलं या ठिकाणी कृत्य आहे। आणि म्हणजे मानवी वृत्तीला काळीमा फासणारी ही घटना आहे आणि अत्यंत घाणेरडी क्रूरतेने केलेली ही घटना या फोटोवरनं दिसते आहे। आणि त्यांच्या हातामध्ये जे हत्यार आहेत ते किती कसे आहेत हे देखील आपल्याला या फोटोमधनं पाहायला मिळत आहे। चार्जशीटमध्ये हे सगळे फोटो देण्यात आलेले आहेत आणि यातून अत्यंत निर्घुणपणे हा खून झालेला आहे आणि यातल्या काही फोटोचं वर्णन टीव्हीवर देखील आपण करू शकत नाहीत, एवढे घाणेरड्या पद्धतीचं मारहाण त्यांना या ठिकाणी केलेली आहे। कारण काय तर फक्त 2 कोटी रुपयांची खंडणीसाठी हा आडवा येत होता आणि आपल्याला मारहाण केली आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल केला आणि त्याचा बदला घेण्यासाठी हे क्रूरपणे संतोष देशमुखची हत्या केली आहे। आणि ही अत्यंत वाईट घटना या फोटोमधनं आणि त्या क्रूरतेची किती सीमा या सगळ्यांनी पार केलेली होती हे देखील स्पष्ट होत आहे। निश्चितपणे कृष्णा, धन्यवाद तूर्त या माहितीबद्दल। आणखी काही फोटो सुद्धा आपल्यापर्यंत उपलब्ध झालेले आहेत, आपण बघूया। या मारहाणीचे, या क्रौर्याचे, माणसाच्या रूपातला सैतान म्हणजे नेमकं काय असतं याचं उदाहरण असणारे हे फोटो। आणखी एक फोटो सध्या आपण स्क्रीनवर बघतो आहोत। कशा प्रकारे संतोष देशमुखांना निर्घृणपणे मारण्यात आलं, कुठलीही दयामाया न दाखवता, कुठलीही माणुसकीचा लवलेश सुद्धा आजूबाजूला फिरकून न देता किती अमानुषपणे त्यांना मारहाण करण्यात आलेली आहे। हत्येवेळी मारेकऱ्याचं क्रूर हास्य देखील या फोटोमध्ये आपण पाहू शकतो आहोत। किती थंड डोक्याने, अत्यंत ज्याला कोल्ड ब्लडेड मर्डर असं म्हटलं जातं, अत्यंत थंड डोक्याने केलेला हा मर्डर आहे। आणि या सगळ्या मारेकऱ्यांची सैतानी वृत्ती सुद्धा या सगळ्या फोटोमधून समोर येते आहे। एखाद्याचा जीव गेल्यानंतर, त्याला अमानुषपणे मारल्यानंतर हसणारे, दात विचकणारे हे आरोपी या फोटोमध्ये आपल्याला दिसतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।